पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मार्क शुभवर्तमान अध्याय 2 मराठी। मार्क शुभवर्तमान अध्याय 2 मार्क शुभवर्तमान अध्याय 2। येशू एका पक्षघाती मनुष्याला बरे करतो। येशू एका पक्षघाती मनुष्याला बरे करतो। काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमास आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या ऐकण्यात आले। तेव्हा इतके लोक जमले की दाराच्या आजूबाजूला देखील त्यास जागा होईना। मग त्याने त्यास संदेश दिला। मग त्याचकडे एका पक्षघाती मनुष्याला लोक घेऊन आले। त्यास चौघांनी उचलून आणले। त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जावेना, म्हणून त्यांनी तो जेथे होता तेथलं छप्पर उतरून काढले आणि वाट करून तीतून ज्या बाजेवर पक्षघाती निजला होता ती त्यांनी खाली सोडली। येशूने त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती मनुष्याला म्हटले, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे। तेव्हा कित्येक शास्त्री तेथे बसले होते। ते आपल्या मनात विचार करीत होते की हा या प्रकारे का बोलतो? हा दुर्भाषण करतो। एका वाचून म्हणजे देव वाचून कोणाच्याने पापांची क्षमा करवते? ते आपसात असा विचार करीत आहे। हे येशूने आपल्या आत्म्यात ओळखून तत्काळ त्यास म्हटले, तुम्ही आपल्या मनात हे विचार का करता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती मनुष्याला म्हणणे किंवा उठ, आपली बाज उचलून चाल असे म्हणणे, यातून कोणते सोपे? मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे, हे तुम्हा समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणतो, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा। मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखता निघाला। यावरून सर्व थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधी पाहिले नव्हते। लेवीला पाचारण। पुन्हा तो निघून समुद्रातीरी गेला आणि सर्व लोकसमुदाय त्याच्याजवळ आला। तेव्हा त्याने त्यास शिक्षण दिले। नंतर जात असताना त्याने अल्फीचा पुत्र लेवी याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, माझ्या मागे ये। तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला। नंतर असे झाले की तो त्याच्या घरी जेवावयास बसला असता आणि बहुत जकातदार व पापी लोक हे येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले, कारण तेथे पुष्कळ असून त्याचे अनुयायी होते। तेव्हा परुषातील शास्त्री यांनी त्याला जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर जेवताना पाहून त्याच्या शिष्यास म्हटले, हा जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो? हे ऐकून येशू त्यास म्हणाला, निरोग्यास वैद्याची गरज नाही, रोग्यास आहे। मी धार्मिक जनास नाही तर पापी जनास बोलवावयास आलो आहे। उपासाचा प्रश्न। तेव्हा योहानाचे शिष्य व परुषी उपास करीत होते। ते येऊन त्यास म्हणाले, योहानाचे शिष्य व परुषांचे शिष्य उपास करतात आणि आपले शिष्य उपास का करीत नाहीत? येशूने त्यास म्हटले, वऱ्हाडांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपास करता येईल का? जोपर्यंत वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपास करता येत नाही। तरी असे दिवस येतील की वर त्यांच्याकडून घेतला जाईल, तेव्हा ते त्या दिवशी उपास करतील। कोणी कोऱ्या कपड्याचा तुकडा जुन्या वस्त्राला लावित नाही। लाविला तर धड करण्याकरता लावलेला तुकडा त्याला म्हणजे जुन्याला फाडितो आणि भोक मोठे होते। कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात घालीत नाही। घातला तर नव्या द्राक्षरसाने बुदले फुटतात, द्राक्षरस सांडतो व बुदलेही नासतात। म्हणून नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घालतात। शब्बात पालनाचा प्रश्न।
शब्बात पालनाचा प्रश्न. मग असे झाले की तो शब्बात दिवशी शेतामधून जात असता त्याचे शिष्य वाटेने चालताना कणसे मोडू लागले. तेव्हा परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते हे का करता? त्याने त्यास म्हटले, दाविदाला गरज पडली म्हणजे त्याला व त्याच्याबरोबर जे होते त्यास भूक लागली, तेव्हा त्याने काय केले? अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला व ज्या समर्पित भाकरी याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या त्याने कशा खाल्ल्या व त्याचबरोबर जे होते त्यास खावयास दिल्या, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही का? आणखी तो त्यास म्हणाला, शब्बात मनुष्यांसाठी झाला, मनुष्य शब्बातासाठी झाला नाही. यास्तव मनुष्याचा पुत्र शब्बाताचाही धनी आहे.